यादों ख्वाबों को हमने सजा यादों ख्वाबों को हमने सजा। आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय। तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर फोटो इथं रेशोचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून 2 बटन ह्यातून हा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि मध्यभागी इथून अशा परफेक्ट इथून एकदा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथून हा फोटो सिलेक्ट झाल्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचं, इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक व्हिडिओ देईल, आपण तो व्हिडिओ सिम्पली इथून ॲड करायचा, म्हणजे त्याच्यात सॉन्ग असेल, ठीक आहे, अशा प्रकारे। तर हा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक केलेलं असेल ते तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो फोटो जेवढी ह्या सॉंगची लेंथ आहे तेवढीच न्यायचा आहे हा फोटो। तर इथपर्यंत इथपर्यंत नेऊया। त्याच्यानंतर सिम्पली 7 सेकंदाच्या थोडं मागाल्यानंतर इथे एक चढ मिळून जाईल, तिथे यायचं आणि हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे। त्या पहिले फोटोवरती क्लिक करायचं अशा प्रकारे, पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं, ठीक आहे, अशा प्रकारे इथून करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आता आपल्याला काय सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे, ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे नोटिफिकेशनचं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे। तर सिम्पली इथून आपण ॲड करूया। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ पहिला जो फोटो आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि ॲनिमेशनचं ऑप्शन 4 नंबरला त्यावरती क्लिक करू। इंच ऑप्शनमध्ये तुम्हाला फेड इंचा जो हाय फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सॉरी, तर ह्याची जी लेंथ असेल 1.0 ठेवायची अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि 2 बटन इथून हे फोटो थोडं झूम करायचं, म्हणजे फोटो नाही PNG आहे ते। त्याच्यानंतर सिम्पली दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला ते यायचे ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण एक व्हिडिओ देईल, हा तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे असेल। हा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर ह्याची वरती अशा प्रकारे न्यायचं, म्हणजे हे जे वरचं ब्लॅक आहे ते गेलं पाहिजे अशा प्रकारे, ठीक आहे, ओके, अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली हा व्हिडिओ इथं मोठा होतो, तर जेवढा आपला फोटो आहे तेवढीच ह्या व्हिडिओची लेंथ ठेवायची, इथं स्प्लिट करून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून टाकायचा। ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करून मागचा एक ऑप्शन मिळून जाईल ते त्यावरती क्लिक करायचं, हॉरिझॉन्टल आहे त्यावरती क्लिक करायचं बॉक्स आणि ही लेंथ अशा खाली आणायची मध्यभागी व्हिडिओच्या आणि ही जे एरो आहे तो अशा थोडा खाली ओढायचा, ठीक आहे, अशा प्रकारे। इथून हा फोटो म्हणजे फोटोच्या मध्यभागी बसून जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे हा त्यावरती क्लिक करायचा आणि इथून डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, जो डुप्लिकेट फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ना ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। हा फोटो काय करायचा अशा प्रकारे आणायचा आहे आणि ह्याच्या इथं ठेवायचा आहे, म्हणजे जिथून आपला हा फोटो चालू होते तिथं, ठीक आहे, अशा प्रकारे। इथे तेवढं नीट बघायचं अशा, ठीक आहे, इथून हे परफेक्ट बसून गेलं, ठीक आहे, अशा प्रकारे। आता आपल्या हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, हे तुम्हाला रिमूव्ह इमेजेस ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे, ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। त्याच्यानंतर स्टोकवरती क्लिक करायचं आहे, दुसरा जो हा बॉक्स आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, व्हाईट कलर इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि साईज आपल्याला 20 ठेवायची, ऑपेसिटी पण 20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं असं, ठीक आहे, आणि ओके अशा होऊन जाईल। हे झाल्यानंतर आता आपल्या हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, म्हणजे जो आपला हा बॅकग्राऊंडचा व्हिडिओ होता मास्क केलेला तो व्हिडिओ, त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना एक ऑप्शन मिळून जाईल सिम्पली लेअरचं, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर थोडं पुश करायचं आहे आणि फोटोच्या पुढं आणून अशा ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपला फोटो वरती येईल आणि व्हिडिओ बॅकला जाईल, ठीक आहे, अशा प्रकारे। तर इथून हे नीट नव्हतं आपलं बसलं, तर इथून आपण अशा वेळेस थोडं झूम करूया, इथून परफेक्ट बसून बॅकग्राऊंडचा व्हिडिओ। त्याच्यानंतर हा जो दुसरा बळ येते त्याचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ जेवढा हा फोटो आहे दुसरा तेवढी ठेवायची, ठीक आहे, अशा प्रकारे। तर इथून हे पण बसूया, ठीक आहे, अशा प्रकारे इथून बसून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकाल आणि हे जे PNG अशा खाली आणायचे थोडे येते, ठीक आहे, अशा प्रकारे, म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल, ठीक आहे। हे एवढं झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली इथे यायचं
म्हणजे दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे त्याच्या थोडं मागे येतेल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक ओव्हरले देईल मी, तो इथून ॲड करायचा अशा प्रकारे असेल. ठीक आहे, हा ओव्हरले. त्याच्यानंतर इथं ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. रोटेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला सिम्पली हा जो व्हिडिओ आहे इथून झूम करायचा अशा प्रकारे, जेवढी स्क्रीन आहे तेवढी. आणि इथं तुम्हाला ना सिम्पली 3 नंबरचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फिल्टर सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. अशा वेळी इथून एक ओव्हरले ॲड होऊन जाईल. ठीक आहे, अशा वेळी. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता आपल्याला करायचं सिम्पली तर पहिले इन्व्यूट यायचं आहे. हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करूया, ते कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे की द्यायची शेवट लावून. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि पहिली जी की तिथं आल्यानंतर हा फोटो अशा प्रकारे झूम करायचा आहे. त्याच्यानंतर इथून एक ॲनिमेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर ओव्हरलेचा हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, इथे की द्यायची आणि इथे शेवटला की द्यायची. ठीक आहे, आता शेवटला जी की दिली तिथं आल्यानंतर हा फोटो अशा झूम करायचा आहे. तर इथून एक ॲनिमेशन असं होऊन जाईल आपलं. ठीक आहे, म्हणजे हा फोटो इथून झूम होऊन जाईल. तर हे सर्व झाल्यानंतर इथून बॅक करायचं आणि पहिले इन्व्यूट यायचं, इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला आहे ना लाईट इफेक्टमध्ये एक इफेक्ट घेऊन जाईल. ब्लिंक कुठं गेला, पिंक ब्लिंक्स हा जो फिरायचा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा वगैरे. ठीक आहे, नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 20 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन 4 नंबरला त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.